कुणी भजन करायचं नाही, कुणी देवाचं नाव घ्यायचं नाही, कुणी कीर्तन ठेवायचं नाही, कुणी देवाची भक्तीच करायची नाही. त्या गावाचा नियम. जो करेल देवाचं नाव घेईल, कीर्तन ठेवल, भजन करेल, कोणती जो करेल त्याला तो पाटील शिक्षा द्यायचा. मग असं असल्यावर तुम्ही तरी करसाल का? एक तर तुम्हाला कटाळा, जरा आपण देवाचं नाव घेतल्यावर सकाळी देवपूजाचा कटाळा, देवाला आंघोळ 12 वाजता सगळं काम उरकून मग देवाला आंघोळ. देव म्हणणार दुपारचं पवाय घालते काय. ऐका, मग एक तर गावाला भीती कोणाची? पाटलाची. पाटील शिक्षा द्यायचा. असं झालं. त्या गावामध्ये जरा देवपूजा केली आणि देवपूजा केली. ती पाटलाला कळवलं. पाटलाने अख्खं गाव केलं. त्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं आजपासून तू शिक्षा द्यायची ना, तू देवपूजा केली आणि आजपासून तू अख्खं गाव झाडून काढायचं. शिक्षा काय आहे का? काय? अख्खं गाव झाडून काढायचं. मग ऐका, अख्खं गाव झाडून काढायचं. पाटलांनी शिक्षा दिली. त्याने विचार केला देवाची पूजा केली तर अख्खं गाव झाडायला लावलं, त्यापेक्षा नाही केलेली बरी. त्याचं बघून कोणच गावात देवपूजा करणार, कोण भक्ती करणार. पण पाटील बी गावात राहून राहून कटाळा. पाटील म्हणला एकदाच मुंबईला जावावं आणि जीवाची मुंबई करून यावं. काय म्हणला? एकदाच मुंबईला जावं आणि जीवाची मुंबई करून यावी. पण आता जायचं, आपण जर बाहेर गेलो तर गावात देवपूजा करतेली, देवाची भक्ती करतेली, मग काय करायचं? हा, करायचं काय? जर आपण पुढे गेलो मागे देवपूजा केली तर मग त्यांनी त्याचा जो कामाचा गडी होता ना, तो त्याला सांगितलं ऐक, काय मी 10 दिवस गावात नाही, 10 दिवस जीवाची मुंबई करायला मुंबईला चाललोय. 10 दिवस जीवाची मुंबई कराय मुंबईला चाललोय. मी गावात 10 दिवस येणार नाही. मग तो काय करायचं? आपल्या गावात कोण देवपूजा करतय, कोण देवाची भक्ती करतय, कोण भजन ठेवतय, कोण कीर्तन करतय, कोणाचं वरी सरात घालते ती काय काय काय. आणि असं जर असतं तर बाळकृष्ण महाराज आपलं कसं चाललं असतं? बर, त्याला सांगितलं जर कुणी काय भक्ती केली तर तू फक्त एक काम करायचं, त्याला शिक्षा द्यायची. कुणी शिक्षा द्यायची? त्या गाड्याने शिक्षा द्यायची, असं बोललं पाहिजे. हा, त्या गाड्याने शिक्षा द्यायची. आता शिक्षा द्यायची. पाटीलाने बॅग भरली, बॅग भरून पाटलाला सोडायला गडी गेला. स्टँडवर सोडलं तिकडं आणि सोडून जसा ती माघारी आला, त्यांनी गावाची मिटिंगच बसवली. ऐका, पाटील 10 दिवस गावातून बाहेर गेले. तो आधीच असताना देवाची भक्ती करणाऱ्यातलाच होता, पण त्याला दबून राहावं लागत होतं. असे दबणारी बी लय जण असते ते. मग त्यांनी सांगितलं पाटील 10 दिवस गावाच्या बाहेर गेले. मग ज्याला कुणाला भजन करायचंय, देवाची भक्ती करायची, पूजा करायची, काय करायचंय, कीर्तन ठेवायचंय, त्यांनी बिंदास करा, मी कुणाला शिक्षा नाही देणार. हा कोणातला होता सांगू का? हा म्हणायचं मला नाही ना जमत बाबा, पाटील जास्त नाही करून देत, आता मी आहे, करू द्या कुणाला भक्ती करायची. मग असं झालं, तो म्हणला कुणाला काय करायचं ते करा. मग गावातली माणसं एकत्र आली, म्हणली आपण कीर्तन ठेवू. तोपर्यंत दुसरी म्हणली आपण भजन ठेवू. कीर्तन ठेवू, भजन ठेवू झालं. कोण म्हणलं आपण सगळ्या गावात मिळून मोठं एक निवेदन करू काहीतरी, त्याच्यात आपण देवाची भक्ती करू. म्हणली 1 दिवसाचं कीर्तन ठेवणं, 2 दिवसाचं भजन ठेवणं, त्यापेक्षा तर पाटील जर नाहीच ना तर 7 दिवसाचा सप्ताहच घालून टाकू. बाळकृष्ण महाराजांना काय बोलू, सुनील महाराजांना वाजवाय बोलू. म्हणली बरं सप्ताह ठरवला. तर सप्त्याचं नियोजन झालं. तर जवळच बुवा बोलवलं आमच्यासारखा, इथं जवळ असं जवळ बोलवलं. कीर्तनाचं नियोजन झालं, सगळं झालं, सप्त्याचं नियोजन झालं. आता सप्ताह चालू केला. पहिल्या दिवशी हरिपाठ झाला, कीर्तन झालं. दुसऱ्या दिवशी हरिपाठ, कीर्तन, भजन. आता एवढ्या दिवसात यांना जर मिळे तर ते सुट्टी दे ना. ते 24 तास त्यांचं ते कार्य चालू, काम धंदा सगळा सोडून फक्त देवाची भक्ती करायची. पाटील नाही तर पण देवाची भक्ती करायची.
पण काय झालं, तिसरा दिवस झाला, चौथा दिवस झाला, पण आता गावाकडचा माणूस शहरात गेल्यावर लय दिवस राहा वाटतं का? पाटील मला बास झाली जीवाची, मुंबई आताच झाली, आता घरीच जाऊ. गावात 7 दिवसाचा सप्ताह बसला, इकडे 5वा दिवस चालू आहे. पाटील आला, येताना गावाच्या फट्ट्या उतरला, तिकडून चालत यायला लागला. चालत येत असताना गावाच्या जवळ आला. गावात चालू होतं ज्ञानेश्वरी पारायण. तर गावात ज्ञानेश्वरी पारायण चालू. पाटील जवळ जवळ आला, वड्यात नसावर निघणार, तिथं होती मशानभूमी. काय होतं? मसनवाटा. आणि त्या मसनवाटा होता का नाही, तर त्या ठिकाणी त्या मसनवाट्यात भूत होती. त्या भूताने त्या पाटलाला येडा घातला. काय केला? पाटलाला येडा घातला. आणि म्हणले, काय म्हणले? ऐका, त्या भूतांची एकी भूताने त्या पाटलाला येडा घातला आणि येडा घालून म्हणजे आता ह्याला खाऊन टाकायचं. पाटील बेला, आता आपल्याला खाऊन टाकायचं म्हणते. ते काय करायचं? खाऊन टाकायचा. मग त्यातलं एक भूत म्हणलं, हे त्या भूताचा मेन होता, ते म्हणलं, हे असं खाण्याचं मजा नाही, मग आपण याला भाजून खाऊ. पाटला तसा घाम यायला लागला. पाटील घामाघूम झाला, आता भाजून खाणार आपल्याला. एका भूताला सांगितलं, जा गावातून काडीपिट्टी घेऊन ये. काय सांगितलं? काडीपिट्टी घेऊन ये. आता याला भाजायचं आहे काडीपिट्ट्यांचा. ते भूत गावामध्ये चाललो, पण गावात आत शिरणार की त्याला ज्ञानेश्वरी पारायणाचा आवाज पडला. ज्ञानेश्वरी पारायणाचा आवाज त्याच्या कानावर पडला की भूत तिथूनच माघारी. भूत आलं, आणली काडीपिट्टी, आणि इकडं नाही का? अरे तुला काडीपिट्टी आणायला लावला होता. 5 वर्षात एकदा आलतं, कस तरी वाटाय दिलत. तुला काडीपिट्टी आणायला लावलाय. तुझं काय झालं काडीपिट्टीचं? म्हणला, त्या गावात आपल्याला एंट्री नाही. का? नाही, त्या गावात आपल्याला एंट्री नाही. का? त्या गावात ते चालू आहे. ऐका, त्या गावात ते चालू आहे. ते सांगायला नेमकं काय चालू आहे. पण आता पाटील इकडे गामागम झालेला, पाटलाला कळना. शी काय म्हणते, त्या गावामध्ये ते चालू आहे, जाता येत नाही. आपण गेल्यावर गावात भक्ती चालू केली का काय? मग त्या ठिकाणी तसं झालं. मग ते पाटील विचार करायला लागला. बरोबर, त्या भूताचा मेन म्हणला, जाऊ द्या, आता काडीपिटी तर नाही ना, एक काम करू, आपण असाच खाऊन टाकू याला. काय करू? असाच खाऊन टाकू. मग अशी पुढे आले. तो पाटील हुशार होता, पाटलानं डोकं चालवलं. पाटील म्हणला, ते काय म्हणते, त्या गावात ते चालू आहे. ते काय म्हणायचं पाटील त्याला? ती भूत जवळ आली आणि काय विचार करून ते डोक्यात आलं. ती काय म्हणला, ऐका, जवळ येऊ नका, माझ्या जवळ येऊ नका. ऐका, का? तर मी ते म्हणेन. लक्षात येत आहे ना? काय? तर मी ते म्हणेन. काय म्हणेन ह्याचा बी पत्या नाही, पण मी ते म्हणेन. समजतंय का? मी ते म्हणेन. काय म्हणायचं हे बी माहित नाही. देवाचं नाव घ्यावं तर ते बी माहित नाही. काय म्हणते ते हे बी माहित नाही. पण फक्त ती काय म्हणायचं, मी ते म्हणेन. ती भूत मागे सरकायची. ती भूत त्यापासून मागे सरकायची. पाटील पुढे जायचा. परत भूत जवळ आली. भूताला म्हणा, हे जवळ येऊ नका, मी ते म्हणेन. काय म्हणेन? मी ते म्हणेन. पण पाटलाला कुठं म्हणा येत होतं, पण मुस्ता पाटील म्हणायचा, मी ते म्हणेन. ऐका, मी ते म्हणेन, मी ते म्हणेन, मी ते म्हणेन, असा पुढं जायचा. ती पुढे आली माझा, मी ते म्हणेन. भूत मागे सरकायचे. हळूहळू कसा तरी गावाच्या इशीपर्यंत आला आणि ती एकदा ज्ञानेश्वरी पारायणाचा आवाज पडला की मी ते म्हणेन, ते म्हणेन. ऐकलं भूताने की मागे सरकायचे. तर भूत काय गावात येईना. ती पाटलाला समजलं, मी ते म्हणेन म्हणलं तरी माझा जीव वाचला. काय? मी ते म्हणेन म्हणलं तरी माझा जीव वाचला. मग आपण जर तेच म्हणलं तर काय होईल? देवाचं नाव घेतलं तर काय होईल?